बातमी नागपूरमधली नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये अटकेतील आरोपींचा आकडा 100 वर पोहोचलाय। तर दुसरीकडे संशयित मास्टरमाइंड फहीम खानवरून सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केलाय। फहीम खानचे भाजपा आणि फडणवीसांसोबत संबंध आहेत, 8 दिवसात समोर आणणार असं अंधारे यांनी म्हटलंय। पाहूयात। नागपूरच्या दंगलीमध्ये जो माणूस पुढे आणलेला होता तो माणूस मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सदस्य, गृहस्थ, आधी भाजपच्या आणि फडणवीसांच्या किती संपर्कात होता हे आता इंटेलिजन्सने शोधून काढायचं त्यांना चॅलेंज आहे। मिथ्या आरोप आहे असे आरोप करून आपण राजकारणाचा दर्जा कृपया खालती आणू। नागपूरच्या हिंसाचारावरून सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केलाय। नागपूरच्या हिंसाचारामागे जो फहीम खान मास्टरमाइंड असल्याचा संशय आहे, त्याच फहीम खानचा भाजपा आणि फडणवीसांशी संबंध आहे। तपास यंत्रणांनी पुढे आणावा, नाहीतर 8 दिवसामध्ये मी पुढे आणते असं आव्हानही अंधारेंनी दिलंय। नागपूरच्या दंगलीमध्ये जो माणूस पुढे आणलेला होता तो माणूस मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सदस्य, नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणारा, हा गृहस्थ, आधी भाजपच्या आणि फडणवीसांच्या किती संपर्कात होता हे आता इंटेलिजन्सने शोधून काढायचं त्यांना चॅलेंज आहे। त्यांना शोधून नाही मिळालं तर 8 दिवसात मी सगळे त्याचे पुरावे अजून देईन की ज्या माणसाला पुढे केलं ही सगळी दंगल वाढवण्यासाठी तोही पुन्हा भाजपचाच होता। मिथ्या आरोप आहे, त्यांच्याकडे काही पुरावे असेल तर एक नागरिक शास्त्र शिकले असतील तर त्यांनी ही माहिती 101% आदित्य जग द्यावी, विधानसभेत ती माहिती कागदपत्रासहित द्यावी, अशा आरोप करून आपण राजकारणाचा दर्जा कृपया खालती आणू। फहीम खानवर जमावाला भडकावणं, कट रचणं, हत्येचा प्रयत्न असे एकूण 27 गुन्हे दाखल झालेत। 17 तारखेला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर फहीम खान पोलीस स्टेशनमध्ये जमाव घेऊन आला होता। आंदोलनात आयात जाळल्याच्या अफवेमुळेच हिंसाचार झाल्याचं सरकारनं म्हटलंय। फहीम खान पोलीस स्टेशनच्या बाहेर आयात जाळल्याचा सांगून जमावाची माती भडकवत होता। वहाँ पर जो है कलमे की चादर को जलाई गई, जिसमें हमारे कुछ बंदों ने जाके विरोध किया और उसके बाद में प्रकरण सामने आया और पुलिस वालों ने लाठीचार्ज सिर्फ एक पक्ष के ऊपर किया, जबकि वो शांतिपूर्वक ढंग से वहाँ बैठकर सिर्फ ये डिमांड रख रहे थे कि जिन्होंने कलमे की चादर जलाई उनको अरेस्ट करो और उनको लेकर आओ। औरंगजेबाची कबर जाळली गेली आणि त्याच्यावर कुठली आयात लिहिलेली नव्हती, कुठलीच नाही। त्याचं नीट आम्ही व्हेरिफिकेशन केलं, त्याला मॅग्निफाय करूनही व्हेरिफिकेशन केलं, पण जाणीवपूर्वक आयाती जाळल्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी मेसेजेस फिरवण्यात आले आणि त्यातून अशा प्रकारची घटना पुढची जी काही आहे ती घडलेली आहे। आणि म्हणून अशा प्रकारे जे लोक सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात, जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या अफवा पसरवतात, त्यांनाही दोषी धरण्यात येईल। नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये आता स्थानिक पोलिसांसह एनआयएचीही एंट्री होण्याची शक्यता आहे, कारण मेसेज व्हायरल करण्यासाठी बांगलादेशमधून प्रयत्न झाल्याची शंका आहे। त्यामुळे टेरर अँगलनं सुद्धा तपास होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पुलिस कमिश्नर नागपुर और इनके विधायक जो है वो नागपुर के महापौर रह चुके हैं और अभी विधायक है प्रवीण दटके। उसने खुद घटना के समय कहा कि पुलिस की वजह से घटना हुई, ये पूर्व नियोजित घटना नहीं थी, ये पुलिस कमिश्नर बोल रहे और राज्य के मुख्यमंत्री कहते कि वो पूर्व नियोजित है। तो ये जो अलग अलग स्टेटमेंट इनके आ रहे हैं, इसके पीछे कोण है तो सरकार ही है, ये स्पष्ट होतं। स्थानिक पोलीस ज्या प्रकारे हा सगळा दंगल रोखण्याचं काम केलं, ज्या प्रकारे त्यांनी कारवाई केल्या, ज्या प्रकारे 90-91 लोकांना या संदर्भात अटक केलेली आहे, तर मला असं वाटतं स्थानिक पोलीस आणि तिचे कमिशनर ते चांगलं काम करतात आहे। आणि मला असं वाटतं की हे पूर्ण जो उघडकीस बांगलादेशचा हात असणार, आणखीन कोणाचा हात असणार आणि कुठनं फंडिंग झालेलं आहे, कुठनं फोन आले आहेत, या सगळ्या गोष्टींचा तपास सखोल होणार। गरज पडली तर बाकी इतर एजन्सी सुद्धा यामध्ये मदत करतील। हिंसाचार प्रकरणामध्ये आता आरोपींची संख्या 100 पार झाली आहे आणि सीसीटीव्ही व्हिडिओच्या माध्यमातून तसंच इतर पुराव्यांच्या आधारे फहीम खानसह 29 जणांवर देशद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्याहून अजिंक्य धायगुडेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.